खरं तर सुनील पाटीलकडे चांगली संधी होती, एक चांगली इनिंग्स त्याला खेळता आली असती. पहिल्याच बॉलवर एक आत्मविश्वास वाढवणारा फटका देखील त्याने खेळला होता, मात्र दुसरी धाव घेण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्या प्रयत्नात फलंदाज धावबाद झाले सुनील पाटील. मागच्या सामन्यामध्ये अनिकेतनं जो झेल टिपला होता त्यासाठी 100 रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे. तर अनिकेतला विनंती असेल आपण यायचं आहे ते पारितोषिक स्वीकारण्यासाठी. नवीन बॅट्समन किरण आल्या आल्या बॉल लॉफ्ट केलाय, चांगला फटका कारण इनफिल्डला क्लिअर केलंय आणि डीप मध्ये कुठलाही फिल्डर नाहीये. बॉल निघून जातोय सीमारेषा पार, चौकार. वर मधुकर काका आहेत, त्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हे 100 रुपयांचं पारितोषिक द्यायचं आहे. उत्कृष्ट झेल मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला होता अनिकेतच्या माध्यमातून. अभिनंदन अनिकेत, पुढील वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील. किरण जो एक अनुभवी फलंदाज आहे, आल्या आल्या चौकार ठोकलाय. संघाची धावसंख्या 1 बाद 5. गोलंदाज कृतिक यावेळेस भरपूर उंच गेला.
अतिशय सुरेख फलंदाजी किरणच्या माध्यमातून. अगदी चेंडूच्या मेरिटवर हा फटका पाहायला मिळाला. थोडासा आखोटप्प्याचा बॉल होता, बाउन्स खूप चांगला होता, मात्र खूप चांगल्या पोझिशनमध्ये येत असताना चेंडू हुक केला होता. फाईन लेगला कुठलाही फिल्डर नाही आहे, त्याचा फायदा उचललाय. यावेळेस पहा बॅकफुटला जाऊन फक्त हलक्या हातानं पुश केलाय बॉल. कव्हर्समध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड केला जातोय, एक धाव घेण्याची संधी होती. अगदी जसा बॉल येतो तसेच फटके देखील खेळले जात आहेत आणि चेंडूच्या मेरिटवर खेळण्याचा नेहमीच फायदा होत असतो फलंदाजांना क्रिकेटच्या खेळामध्ये. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 23वर. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करायला सुरुवात केली आहे विहान 11 संघानं. विहान 11 आणि महन स्पोर्ट्स या दोन संघादरम्यानची ही लढत. महन स्पोर्ट्स संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच बॉलवर त्यांना विकेट देखील मिळाली, मात्र त्यानंतर चांगली फलंदाजी पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज खूप चांगली बॅटिंग करतायत. हलक्या हातानं बॉल तटवला जातोय. स्वीपर कव्हरच्या दिशेनं दुरून फिल्डर आलाय, थोडीशी फंबलिंग झाली आहे आणि याच दरम्यान 2 धावा घेण्याची संधी होती. तिसऱ्या धावेचा देखील तिथे कदाचित प्रयत्न किरण करताना दिसत आहेत. एक होल दिली आहे त्यांनी फिल्डरला. खरं तर तिसरी धाव त्यांना घ्यायचीच नव्हती आणि ती उपलब्ध देखील नव्हती. मात्र स्वतःचं क्रिकेट एन्जॉय करत असताना बॅट्समन किरण खूप चांगली टेक्निक येते जगदीश देखील दाखवतोय. स्विचिटचा वापर करायचा होता, वरची कडा लागली आहे. किती गरज होती या फटक्याची. फलंदाज बाद होतोय. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत दोन्ही फलंदाज करत होते, मात्र अचानक एक स्विचिट खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये फलंदाज बाद होतोय जगदीश. फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इम्प्रोवाइज पद्धतीनं चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला, कारण ऑफसाईडला वेगाने वारे वाहत आहेत, त्याचा कुठेतरी फायदा उचलायचा होता. मात्र तंत्रशुद्ध फलंदाजी करून देखील तिकडे फटके मारले जाऊ शकत होते, परंतु एक वेगळा प्रयत्न आणि त्यामध्ये फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर महेश. रिफा उद्ध्वस्त केला जातोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक दुसरा धक्का या षटकामध्ये देत असताना गोलंदाज सचिन. आज हॅट्रिकवर येऊन ठेपलाय सचिन. मात्र हे षटक कंप्लीट झालंय, पाहायचं त्याला दुसरं षटक देण्यात येईल की नाही, परंतु एक चांगलं षटक त्याने हाताळलंय. फक्त 8 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या सचिननं आणि 2 मोठे त्यांनी धक्के दिलेले आहेत. जगदीश आणि महेश या 2 फलंदाजांना त्याने बाद केलंय. संघाची धावसंख्या 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 25 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. लुझिंग द टॉस अँड बॅटिंग फर्स्ट विहान 11 अगेन्स्ट महन स्पोर्ट्स. महन स्पोर्टची जी स्थिती आहे थोडीशी नाजूक आहे पॉईंट्स टेबलमध्ये, कारण पहिल्या 3 सामन्यांपैकी 2 सामने त्यांनी गमावलेत. एका सामन्यामध्ये विजय जरूर प्राप्त केलाय. विहान 11 संघाची सुरुवात देखील तेवढी चांगली झाली नव्हती. पहिला सामना काल त्यांनी गमावला, दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी बाउन्स बॅक केलंय, म्हणजे दुसरा सामना त्यांनी जिंकलाय आणि हा त्यांचा तिसरा सामना आहे. आतापर्यंत धावसंख्या तर चांगली पाहायला मिळते, मात्र नुकतेच 2 फलंदाज बाद झालेले आहेत. एकूण धावसंख्या 25 3 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन बॅट्समन संदीप 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. नवीन षटकातील पहिला बॉल हवेत आहे. चौकार. आला असता तर मला वाटतं की सामन्यावर चांगली पकड निर्माण करता आली असती महन स्पोर्ट्सला, कारण किरणची विकेट फार महत्वाची आहे. तोच जास्तीत जास्त धावा जोडतोय. धावसंख्या झाली आहे 29. 29 धावा 3 गडी बाद. सागरचा पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेस उजव्या इष्टीच्या भरपूर बाहेर आहे बॉल. वाईटचा इशारा पंच हसन मोमीन यांच्या माध्यमातून. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली 30 धावा. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. मागच्या मॅचमध्ये काय थरार होता. फक्त 44 धावा जोडल्या होत्या पियुष इलेव्हननं. मात्र शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यामध्ये पियुष इलेव्हन संघाची सरशी झाली. गोलंदाजी त्यांच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट केली. यावेळेस थोडा लवकर खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या वेगामध्ये थोडासा बदल होता. तो बदल समजू शकले नाहीत फलंदाज आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये सागरच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवर खरं तर चौकार आलाय मात्र तो झेल ड्रॉप झाला होता. मागचं षटक देखील सचिननं खूप चांगल्या पद्धतीनं हाताळलं. पहिलं षटक फार मागडं होतं कृतिकचं. सुरेख बॉल. यावेळेस थोडंसं अपील जरूर. लेग पायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. सुरुवात फार छान केली किरणने मात्र आता थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 31 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 31 धावा 3 गडी बाद. पुढचा बॉल फेस करेल नवीन फलंदाज संदीप. यावेळेस मनगटी प्रहार केलाय. स्कोर ऑफ द विकेट ऑन साईडला. चेंडू वळवलाय डीप स्क्वेअर लेगला. थोडीशी मिसफिल्ड होते आणि मिसफिल्डचा फायदा लगेच उचलला जातोय. 2 धावा बघता बघता कंप्लीट होत आहेत. आजच्या दिवसातील हा चौथा सामना आहे. यानंतरचा सामना असेल सीके स्पोर्ट्स विरुद्ध पियुष इलेव्हन. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सनी टॉससाठी अगदी रेडी राहायचं आहे. सीके स्पोर्ट्स आणि पियुष इलेव्हन. सागरचा पुढचा बॉल. यावेळेस थोडी विड्थ दिली होती. कट करण्याचा प्रयत्न मात्र वाईटचा इशारा. बॉल थोडा खाली राहतोय ऑफस्टिकच्या बाहेर. विशेषतः उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हे चित्र वारंवार आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडासा स्लोप आहे खेळपट्टीला आपण पाहतोय म्हणून तिथून चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. काही दिवसांपूर्वी नांदकर आम्ही समालोचन करत होतो. तिथे कॉन्क्रीट विकेट होती मात्र तिथे देखील हेच चित्र होतं. एकच असा स्पॉट होता तिथे टप्पा पडला की चेंडू खाली राहायचा आहे. शफल करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काही बॅटवर घेता आला नाही. शरीरावर आदळला होता. थोडंसं अपील झालं मात्र अपील फेटाळलं गेलंय पंचांच्या माध्यमातून. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या स्थिर 3 बाद 34. थोडासा धावसंख्येवर ब्रेक लावलाय गोलंदाजांनी मागच्या षटकापासून. पहिल्या ओव्हरच्या नंतर आपण पाहिलं होतं की धावसंख्या तब्बल 17 वर जाऊन पोहोचली होती. मात्र मागच्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी करण्यात आली आहे. यावेळेस उसळता बॉल होता. बॅटची बाहेरची कट लागली आहे. चांगली फिल्डिंग वाईडिश गलीमध्ये. परंतु तत्पूर्वी एक धाव येथे कंप्लीट करण्यात आली आहे बॅट्समन संदीपच्या माध्यमातून. संदीपची धावसंख्या झाली 3 धावा आणि याचबरोबर तिसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त होतोय. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा चौथ्या षटकामध्ये पंच करतायत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 35 पैकी 25 धावा किरणच्या बॅटमधून आलेले आहेत. म्हणजेच क्वार्टर सेंचुरी किरणची पूर्ण झालेली आहे. अर्धशतक तो झळकावेल का हा एक प्रश्न येथे जरूर निर्माण होतोय. संधी आहे किरणकडे आणि क्षमता देखील आहे कारण मोठमोठे प्रहार तो करू शकतो. 3-4 मोठे फटके त्याने मारले तर जरूर येणाऱ्या 2 षटकांमध्ये तो स्वतः 25 धावा फटकावून काढू शकतो आणि स्वतःचं अर्धशतक पूर्ण करू शकतो आणि संघाची स्थिती देखील चांगली होऊ शकते. परंतु ह्या फक्त शक्यता आहेत. तर होईल काय ते कोणालाच माहिती नाही. तसंही क्रिकेटच्या खेळामध्ये आपण फक्त शक्यता वर्तवू शकतो. भविष्यवाणी करता येणार नाही. सचिनकडे दुसरं षटक आता सोपवण्यात आलेलं आहे. एकूण सांघिक 4थं षटक आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. मागच्या षटकामध्ये सचिननं शेवटच्या 2 चेंडूंवर 2 गडी बाद केले होते. हॅट्रिक बॉलचा सामना करेल फलंदाज संदीप. हाफ बॉल इज पिळंजे प्रीमियर लीग पर्व 3 आणि या 3ऱ्या पर्वातील पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज सचिनच्या माध्यमातून. महंत स्पोर्ट्स संघाकडून खेळत असताना त्यांनी ही हॅट्रिक पूर्ण केली आहे. थोडंसं लालच दाखवलं फलंदाजाला. ड्राईव्ह करण्यासाठी भाग पाडलं. हाफ वॉली होती. थोडासा कमजोर बॉल देखील तुम्ही म्हणू शकता परंतु कुठेतरी तो एक रणनीतीचा हिस्सा होता. एक प्लॅनिंग होती की चेंडू पुढे ठेवायचा आहे. ड्राईव्ह करण्यासाठी आमंत्रण द्यायचं आहे आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार केला बॅट्समन संदीपनं. मात्र जाळ्यात अडकलाय. एक्स्ट्रा कव्हरला सहज सोपा झेल देऊन तो तंबूत परतलाय. तर 3 चेंडूंवर 3 गडी बाद केलेत सलग सचिननं. हा बॉल देखील चांगला आहे. थोडासा खाली राहणारा बॉल इनसाइड एज. नवीन बॅट्समन अमोलच्या बॅटची लागली होती. विकेट किपर चेंडू आडवेपर्यंत एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट करण्यात आली आहे. संघाची धावसंख्या आता मात्र 1 ने पुढे सरसावते. जाऊन पोहोचली 36 या आकड्यावर.
4 गड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक सध्या प्रगतीपथावर. किरणवर देखील आता थोडंसं प्रेशर वाढलेलं आहे, कारण इतर फलंदाजांची साथ मिळत नाहीये. सुनील एक धाव बनवून धावचित झाला, त्यानंतर जगदीश 3 धावांचं योगदान दिल्यानंतर बाद झालाय. महेशला खातं उघडता आलं नाही. संदीपने फक्त 3 धावांचं योगदान दिलं. त्यामुळेच कुठेतरी एकाकी झुंज देताना दिसतोय किरण. टप्प्याचा फ्रीड बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. स्विंग अँड मिस. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूच्या लाईनमध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न, त्यामुळेच चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क पाहायला मिळाला नाही. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. चौथं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. 5-5 षटकांची ही देखील लढत आपल्याला पाहायला मिळते GPPL सीझन 3 मध्ये. पावलांचा वापर केला होता यावेळेस, मात्र पुन्हा एकदा तीच चूक. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगल्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते सचिनच्या माध्यमातून. खरं तर मध्ये त्याने 2-3 स्वेअर चेंडू देखील टाकलेले आहेत, मात्र ओव्हरऑल त्याचा स्पिल फारच छान आहे. आतापर्यंत 4 गडी बाद केलेत या मॅच मध्ये सचिननं. टप्प्याचा बॉल हुक केला. चौकाराच्या मदतीनं चौथं षटक समाप्त झालंय आणि गोलंदाज सचिनचा स्पेल देखील समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 43 वर 5 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 1 षटकाचा खेळ व्हायचा आहे विहान 11 संघाच्या डावामध्ये. विहान 11 संघ प्रथम बॅटिंग करत आहे या मॅच मध्ये महन स्पोर्ट्स संघाविरुद्ध. यानंतरचा सामना असेल CK स्पोर्ट्स विरुद्ध पीयूष 11. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण अगदी रेडी राहायचं आहे टॉस बॉक्समध्ये टॉससाठी. त्यानंतर जीवांश 11 आणि GI 11 असा सामना आपण पाहणार आहोत. भरपूर बिझी शेड्यूल आहे आजचं. काल 7 सामने कंप्लीट करण्यात आले होते. आज एकूण 10 सामने होणार आहेत. नवीन षटकातील पहिला बॉल
58. तर 59 धावा कशा प्रकारे ते चेस करतील ते आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जाऊया पुढील सामन्याच्या टॉसकडे. सीके स्पोर्ट्स विरुद्ध पीयूष 11. सन्माननीय दयानंद भोईर यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. तर दोन्ही संघांचे कॅप्टन्स या ठिकाणी रेडी आहेत टॉससाठी. वैभव पाटील आहेत पीयूष 11 संघाचे कॅप्टन आणि शैलेश सीके स्पोर्ट्सचे कॅप्टन. अतिशय महत्त्वाचा सामना असेल. GPPL आणि 2022 असं हे टॉस कॉइन आहे. शैलेश कॉल देतील. 2022 असा कॉल होता, मात्र GPPL आलेला आहे. टॉस जो आहे तो पीयूष 11 संघाने जिंकलाय. काय निर्णय? फलंदाजी करणार. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही पाहतोय की जास्तीत जास्त कॅप्टन्स फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतात. तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, काय कारण आहे? गोलंदाजी चांगली आहे आमच्याकडे, क्षेत्ररक्षण चांगले आहेत म्हणून. तर साधारणतः किती स्कोर पर्यंत समोरील संघाला थांबवण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 50-60. संघामध्ये काही चेंजेस वगैरे पाहायला मिळतील का? एखाद्या नवोदित खेळाडूला संधी? 1-2 नवीन खेळाडू आहेत. अच्छा, तर थँक्यू सो मच. हार्दिक शुभेच्छा असेल तुम्हाला. तुमच्या टीममध्ये काही चेंजेस असणार आहेत का? हा, नक्कीच. आमच्या टीममध्ये आम्ही नक्कीच चेंजेस करू. आता मला प्रत्येक सामना जिंकणं आहे आता. निश्चितच. काय वाटतंय की चुका कुठे झालेल्या आहेत? चुका फलंदाजीमध्ये सुद्धा झालेल्या आहेत, थोड्या बॉलिंगमध्ये सुद्धा झालेल्या आहेत आणि मिस फील्ड पण झालेले आहेत. त्या सुधारायचा प्रयत्न करूया मी आता. निश्चितच तीच अपेक्षा आहे की चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. प्रथम तुम्हाला गोलंदाजी करायची आहे, तर साधारणतः समोरील संघ कसा वाटतो, किती मजबूत वाटतो आणि किती स्कोरपर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 40+ पर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू, कारण की आमच्याकडे गोलंदाज तसे आहेत. निश्चितच. थँक्यू सो मच. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील या मॅचसाठी. तर टॉस पीयूष 11 संघाने जिंकलाय आणि त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हा सामना येणाऱ्या 20 ते 25 मिनिटांनंतर सुरू होणार आहे. तत्पूर्वी आपण जाऊया चालू असलेल्या मॅचकडे. थँक्यू. आइए तो अब चलते हैं खेल की तरफ. 59 रनों का टारगेट इस मैच को जीतने के लिए रखा गया है विहान 11 की ओर से, जिन्होंने पहले बैटिंग की है इस मैच में महंत स्पोर्ट्स के सामने. महंत स्पोर्ट्स के दोनों भी प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं, कृतिक और उनके साथ सागर. कृतिक सागर दोनों भी अच्छे ऑलराउंडर्स हैं और दोनों से काफ़ी सारी उम्मीदें हैं. महंत स्पोर्ट्स ने अभी तक कोई ज़्यादा अच्छा प्रदर्शन किया नहीं है, लेकिन इस मैच में ज़रूर कोशिश करनी होगी बल्लेबाजों को.
5 ओवर में 59 रन बनाने हैं। पहला ओवर लेकर किरण तैयार होते हुए। किरण ने अच्छी बैटिंग भी की है इस मैच में, बॉलिंग तो हमेशा अच्छी करते हैं, हमने देखा है। काफी अनुभवी खिलाड़ी, एक दिग्गज खिलाड़ी है किरण। कृतिक के पास स्ट्राइक। पहली गेंद अच्छी गेंद थी, उछाल लेती हुई गेंद, एक लेंथ से ऊपर उड़ती हुई गेंद थी जिसको हल्के हाथों से ढकेला है बैकआउट ऑफ द पॉइंट, और पहली गेंद पर सिंगल लिया है कृतिक ने। बिना कोई गेंद जाया करते हुए उन्होंने अपना और अपनी टीम का खाता खोला है। आवश्यक रन रेट 12 से थोड़ा नीचे है, लेकिन एक अच्छा टारगेट सेट किया गया है विहान 11 की ओर से। जगह बनाई थी इस बार इनसाइड एज, विकेट कीपर तक पूरी तरह से शायद कैरी नहीं हुई गेंद। एक आह जरूर निकली थी गेंदबाज के मुंह से, एक्साइटमेंट देखने को मिला क्योंकि विकेट मिल सकता था, लेकिन पूरी तरह से गेंद कैरी नहीं हुई विकेट कीपर तक। और किस्मत वाले हैं बल्लेबाज कि बाल बाल बच गए। किरण एक बार फिर से दाहिने हाथ से ओवर द विकेट। इस बार कदमों का इस्तेमाल होता है। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, आगे निकले थे, थोड़ा सा गेंद से दूर रहे थे जरूर, लेकिन अपने आप को रोका नहीं स्ट्रोक खेलने से। स्विंग किया ऑन साइड में और गेंद को भेज दिया मिड विकेट और स्क्वायर लेग के दरमियान से सीमा रेखा के बाहर, सीधे 6 रनों के लिए। सागर का खाता खुलता हुआ सिक्सर की मदद से। इसी तरह से आक्रामक बैटिंग करने की आवश्यकता है। बीच बीच में तो कम से कम बड़े बड़े स्ट्रोक्स खेलने होंगे, तब जाकर ये 59 रनों का टारगेट अचीव किया जा सकता है। स्कोर अब 7 रन बिना किसी नुकसान के। और अब देखिए दबाव, जैसे ही सिक्सर लगा ये गेंद काफी दिशाहीन और नो बॉल का इशारा अंपायर परवेज शेख द्वारा। अगली गेंद फ्री हिट। दाहिने हाथ के बल्लेबाजों के लिए ऑफ साइड से लेकर ऑन साइड की तरफ तेज हवाएं बहती हुई फ्री हिट गेंद। बोल्ड कर दिया इस बार, लेकिन फ्री हिट गेंद पर बैट्समैन बोल्ड आउट नहीं हो सकते हैं। अपने आप को यॉर्क कर लिया था वहां पर बैट्समैन ने आगे निकलते हुए। अच्छी गेंद थी, अच्छी रफ्तार के साथ ये गेंद की गई थी किरण द्वारा। स्कोर रुका हुआ है 8 रन। हालांकि एक बड़ा हिट लगा है, लेकिन उसके अलावा हम देखिए तो ठीक ठाक बॉलिंग रही है। पावर प्ले चल रहा है, पावर प्ले को मैक्सिमाइज करने की कोशिश में इस समय बल्लेबाज सागर। बहुत तेज हवाएं मैदान के ऊपर से गुजरती हुई। 2 खिलाड़ी सर्कल के बाहर, दोनों भी ऑन साइड में है, एक डीप स्क्वायर लेग पर और एक डीप मिड विकेट पर। अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट। इस बार खींची हुई लेंथ थी, पंच किया है कवर पॉइंट की तरफ, और इससे पहले कि फील्ड किया जाता है एक तेज सिंगल वहां पर दौड़कर पूरा करते हुए दोनों बल्लेबाज। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ महंत स्पोर्ट्स का 9 रन बिना किसी नुकसान के। यहां से और ठीक 50 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए। अगली गेंद सामना करेंगे कृतिक। इस बार शफल करते हुए गेंद को निकाल दिया है बैकआउट ऑफ द स्क्वायर ऑन साइड में। शानदार शॉट, पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर। 4 रन और चौके के साथ पहले ओवर की समाप्ति। बढ़िया शुरुआत की है दोनों भी सलामी बल्लेबाजों ने। 1 ओवर के बाद स्कोर हुआ है 13 रन बिना किसी नुकसान के। और दर्शकों को अच्छी तरह से याद होगा कि विहान 11 की शुरुआत भी काफी आकर्षक रही थी। पहले ओवर में उन्होंने 17 रन बनाए थे, हालांकि उनका एक विकेट भी गिरा था, लेकिन जवाब में हम देखें तो महंत स्पोर्ट्स ने 13 रन बनाए हैं, कोई भी विकेट नहीं गिरा है, जो कि एक प्लस पॉइंट उनके लिए माना जा सकता है। और आक्रामक शुरुआत भी की है दोनों सलामी बल्लेबाजों ने। कृतिक 5 पर बैटिंग करते हुए, सागर खेल रहे 7 पर। पहले ओवर में एक चौका देखने को मिला और एक सिक्सर भी देखने को मिला। तो जिस तरह की शुरुआत चाहिए थी उसी तरह की शुरुआत देते हुए ये दोनों भी सलामी बल्लेबाज कृतिक और सागर। बचे हुए 4 ओवर्स में अब 46 रनों की आवश्यकता है। आवश्यक रन रेट अब 11.50 रन प्रति ओवर। और विकेट हाथ में रहेगी तो मेरे ख्याल से ज्यादा दिक्कत नहीं आनी चाहिए बल्लेबाजों को ये टारगेट चेस करने के लिए। लेकिन विहान 11 के पास अच्छे गेंदबाज है और वो जरूर इस जोड़ी को जल्द से जल्द तोड़ने का प्रयास करेंगे। नेवर लेकर जगदीश आइकॉन प्लेयर है और उनके सामने बल्लेबाज भी है आइकॉन सागर। ओ शॉर्ट पिच गेंद थी और हुक किया, लेकिन बड़े नियंत्रण के साथ खेला है।
डीप में फील्डर सफाई से फील्ड नहीं कर पाए, जिसके चलते 2 रन लेने का मौका। पूरे नियंत्रण के साथ खेला हुआ हुक शॉट था, हवा में खेलने की बिल्कुल भी कोशिश नहीं की, बल्ला थोड़ा सा रोल किया था। हालांकि बहुत खतरनाक ढंग से ये गेंद ऊपर उठी थी, लेकिन एक अच्छा स्ट्रोक सागर के बल्ले से। स्कोर अब 15 रन बिना किसी नुकसान के। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, फिर से उसी दिशा में खेला है, इस बार फील्डर से भारी पड़ रहे हैं विहान 11 के आइकॉन प्लेयर जगदीश के ऊपर। स्कोर 19 रनों पर पहुंचता हुआ, यहां से अब और 40 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए। कुल जो टारगेट है वो 59 रनों का है 5 ओवर्स में। दीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा से गेंद को बाउंड्री लाइन के बाहर निकालने में कामयाब हुए थे, और ऑन साइड में ज्यादा खेलने का प्रयास बल्लेबाज कर रहे हैं, क्योंकि उस दिशा में तेज हवाएं भी तो बह रही है। कई बार ऐसा भी हो सकता है कि मिस टाइम स्ट्रोक भी खेलेंगे तो शायद गेंद बाउंड्री के बाहर जा सकती है, लेकिन हवा के विरुद्ध यदि शॉट लगाएंगे तो फिर मुश्किल हो सकता है। शॉट गेंद बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए इस समय सागर। के लिए, लेकिन वक्त तो बिताया है दोनों ने क्रीज पर। 2 ओवर दोनों बल्लेबाज क्रीज पर डटे हुए हैं, अच्छे खासे रन्स भी बनाए हैं, मोमेंटम उनके पास है, तो उसको बरकरार रखने की कोशिश, उसको देखते हुए बैटिंग पावर प्ले लिया गया है। बैटिंग पावर प्ले का यदि अच्छा खासा लाभ उठाते हैं बल्लेबाज तो निश्चित रूप से ये मैच जीत सकती है महान स्पोर्ट्स। सोच तो अच्छी है, लेकिन देखना है कि बैटिंग पावर प्ले में बैटिंग किस तरह से कर पाते हैं। आक्रमण जारी रखते हुए किरण, किरण से हमेशा काफी उम्मीदें होती है गेंदबाजी में। स्ट्राइक इस समय कृतिक के पास, थोड़ी धीमी गति से डाली हुई गेंद, टर्न किया, शॉट फाइन लेग पर सीधे फील्डर के पास, और यहां पर मौका रनआउट का, उसको बुना नहीं पाए विकेट कीपर।
निश्चित रूप से अवसर बना था क्योंकि दोनों बल्लेबाज एक ही सिरे पर थे। एक रन आखिरकार पूरा किया गया है। जहां बल्ले से रन आया है इसमें तो कोई संदेह नहीं है। सीधे शॉट फाइन लेके हाथों में खेल बैठे थे और एक अच्छा मौका था रन आउट करने का बैट्समैन को। आगे निकलकर खेला, इस बार बॉल लेके टोपर लगी। उसके बावजूद भी पहले बाउंस पर गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर निकल गई है 4 रनों के लिए। रन आने जरूरी, रन आते हुए स्कोर हुआ है 32 रन। अब 16 गेंदों में 27 रनों की जरूरत। इस बार थोड़ी पीछे रखी हुई गेंद थी, नीचे रहती हुई गेंद, लेकिन उसको पुल कर दिया है। एक और अच्छा स्ट्रोक, 1 रन इस बार। बहुत मजबूत बुनियाद रखते हुए दोनों भी सलामी बल्लेबाज, मजबूत आधारशिला रखते हुए महंत स्पोर्ट्स के लिए। और महंत स्पोर्ट्स की स्थिति इस समय अच्छी नजर आ रही है। स्कोर हुआ है 33 रन बिना किसी नुकसान के। 15 गेंदें बची है, जीतने के लिए 26 रनों की आवश्यकता। इस जोड़ी को तोड़ने का हर संभव प्रयास गेंदबाज जरूर कर रहे हैं, लेकिन अभी तक कामयाबी मिली नहीं है। सफल किया इस बार। तेज गति से गेंद ट्रैवल हो रही थी, लेकिन वहां पर मिट्टी थोड़ी ज्यादा है बाउंड्री लाइन के नजदीक, उस वजह से ये चौका नहीं बन पाया। 2 रन लेने का मौका था कृतिक के पास। काफी जोखिम भरा स्ट्रोक था, शफल करते हुए काफी फाइन खेला था। इतना फाइन कि सीधे विकेट कीपर के ऊपर से वहां पर गेंद को निकालने में कामयाब रहे थे और लगा कि चौका बनेगा, लेकिन नहीं, 2 ही रन बने। स्कोर अब 35 रन और 24 रनों की जरूरत। 14 गेंदें शेष इस बार। देखने को मिल रही है कृतिक और सागर द्वारा। देखते ही देखते पार्टनरशिप 41 रनों की हो चुकी है। स्कोर हुआ है 41 रन बिना किसी नुकसान के। अब केवल 18 रन दूर है जीत से महंत स्पोर्ट्स। 13 गेंदे 18 रन चाहिए। किरण अपने स्पेल की आखिरी गेंद लेकर राइट आर्म ओवर द विकेट। इस बार किरण 2 ओवर में 27 रन दिए, लेकिन स्पेल की आखिरी गेंद पर उनको विकेट मिला है। फुल एंड स्ट्रेट रखा था उन्होंने, गेंद को थोड़ा तेज किया था और बैट्समैन शफल करते हुए खेलना चाहते थे कृतिक, लेकिन पूरी तरह से चूक गए। साफ बोल्ड आउट हुए। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 59 रनों का पीछा किया जा रहा है महंत स्पोर्ट्स की ओर से। स्कोर हुआ है 41 रन, 1 विकेट के नुकसान पर। बचे हुए 2 ओवर्स में 18 रनों की आवश्यकता और अब गेंदबाजी में परिवर्तन। नए ओवर लेकर सुनील पाटिल हमारे साथी कमेंटेटर है। बल्लेबाजी में वो ओपन करने आए थे, लेकिन पहली गेंद पर रन आउट हो गए थे। तो बल्ले से तो कुछ योगदान अपनी टीम के लिए नहीं दे पाए, लेकिन अब मैच यदि जीतना है विहान 11 को, तो जरूर एक अच्छा ओवर करना होगा यहाँ पर सुनील पाटिल को। नए बैट्समैन अमर आए हैं वन डाउन खेलने के लिए। नॉन स्ट्राइकर्स इन पर। स्ट्राइक इस समय सागर के पास। कृतिक ने आउट होने से पहले 14 रन बनाए। और इस बार गेंद फुल लेंथ थी, लेकिन लेग स्टंप के थोड़ी बाहर रही है। विकेट कीपर से भी गलती हुई है और वाइड के चलते 2 रन, अतिरिक्त रन। गरीबी में आटा गीला करने वाली बात है, क्योंकि अब ज्यादा रन्स बचे नहीं है। 12 गेंदों में सिर्फ 16 रन बनाने हैं मैच को जीतने के लिए महंत स्पोर्ट्स को। सागर और सुनील दोनों भाई है, लेकिन एक दूसरे के खिलाफ खेलते हुए इस जीपीपीएल में। बढ़िया गेंद, इस बार कैच का मौका था, लेकिन विकेट कीपर ने फिर से गलती की है। हड़बड़ाहट में नजर आए
आसान सा कैच था, एक रेगुलेशन कैच था विकेट कीपर के लिए, लेकिन कैच ड्रॉप। और ये कैच जो ड्रॉप हुआ है काफी महंगा साबित हो सकता है। अमर बड़े प्रहार कर सकते हैं। मैच में अभी भी रोचकता बरकरार है। 11 गेंदों में 16 रन चाहिए। इस बार ड्राइव किया है ऑन साइड में किरण गेंद पर आते हुए, लेकिन मिसफील्ड और बावजूद भी पीयूष 11 ने मैच जीता था, लेकिन इस मैच में 58 रन बनाने के बावजूद भी ऐसे लगता नहीं है कि मैच जीतने की स्थिति में है। विहान 11 कहीं ना कहीं विहान 11 इस समय बैकफुट पर नजर आ रही है। स्कोर इस समय 47 रन, अब केवल 12 रन चाहिए, जबकि 10 गेंदें अभी भी शेष है। अगली गेंद लेकर चले सुनील, राइट आर्म ओवर द विकेट। नीचे रहती हुई गेंद थी, लेकिन बहुत बढ़िया तरीके से गैप में निकाल दिया है और वहां पर भी मिडफील्ड स्क्वायर लेग पर तेवढ्या मी देईन तिरक्या तुला रे, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या करने के बाद सागर आउट होते हुए 56 पर गिरा है दूसरा विकेट। एक ओवर का खेल बचा हुआ है इस मैच में। महन स्पोर्ट्स जीत के बिल्कुल दहलीज पर नजर आ रही है। केवल 3 रन चाहिए जीतने के लिए। नए बैटर बॉबी अर्थात सुजल। ट्रिपल एस केबल नेटवर्क पर भी ये टूर्नामेंट दिखाया जा रहा है। सीधा प्रसारण चैनल नंबर 611 पर, यानी कि 611 नंबर चैनल पर ये प्रतियोगिता दर्शक घर बैठे देख सकते हैं ट्रिपल एस केबल नेटवर्क पर। और यूट्यूब पर भी ट्रिपल एस लाइव इवेंट्स पर आप खेल का मजा ले सकते हो। ऑनलाइन व्यूवर्स का एक बार फिर से हार्दिक स्वागत ग्राम पंचायत पिलंजे प्रीमियर लीग सीजन 3 में। सुजल के पास स्ट्राइक, फुल लेन गेंद थी, बिट किया है, वहां पर रन ले ना ले थोड़ी दुविधा थी और आखिरकार नहीं लिया गया है रन। डॉट गेंद। मैच में अभी भी थोड़ी सी रोचकता बरकरार है। गेंदबाजी कर रहे हैं अनिल पाटिल। 5 गेंदे और 3 रन कंपलसरी बनाने हैं। 2 खिलाड़ी कैचिंग पोजीशन में, एक ऑफ साइड में एक ऑन साइड में। अरे शॉर्ट पिच गेंद, जोरदार पंच, गेंद को निकाल दिया है डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन की तरफ। गेंद धीरे धीरे ही सही लेकिन निकल गई सीमा रेखा के बाहर। 4 रन और इसके साथ ही यह मुकाबला जीत लिया है महन स्पोर्ट्स ने। हार्दिक हार्दिक अभिनंदन महन स्पोर्ट्स एंड हार्ड लक विहान 11। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ चलते हैं। हालांकि 2 दावेदार है, एक तो सागर है जिन्होंने 26 रन बनाए हैं, लेकिन
गेंदबाज सचिन बने हैं इस मैच के मैन ऑफ द मैच। 2 ओवर में 11 रन देकर 4 विकेट्स, बल्कि 16 रन देकर 4 विकेट्स, 4 विकेटें ली है इस मैच में सचिन ने, और इसीलिए उनको मैन ऑफ द मैच घोषित किया जा रहा है। तो अब अगला मैच तुरंत शुरू किया जाएगा। यहाँ पर सीके स्पोर्ट्स और पीयूष 11 के बीच में ये बड़ा मुकाबला। टॉस जीता है पीयूष 11 ने और पहले बैटिंग करने का निर्णय लिया।